नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ गुरु. शेतकरी मित्रांसाठी तर चांगले इथं जी आर घेऊन आलेले मित्रांनो. त्यासाठी आनंदाचा जी आर घेऊन आलेला आहे. सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकांकरिता आपल्याला मित्रांनो घटकांकरिता 529 लक्ष निधी विवरण झालेली निधी मंजूर झालेली मित्रांनो. त्या बाबतीत जी आर आलेला संपूर्ण माहिती तुमच्या समोर मी सादर करणार आहे. आणि तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत आपल्याला मित्रांनो वैयक्तिक शेततळे या घटकातील 529.50 लक्ष निधी विवरण करण्याबाबतचा जी आर आलेला महाराष्ट्र शासनाकडून. ओके, दिनांक 3 जानेवारी 2025 हा जी आर असणार आहे मित्रांनो. ओके, आता मित्रांनो यामध्ये आपण प्रस्तावना बघणार आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत व सिंचन सोयी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षक प्रवरण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेतला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास आपल्याला पूरक अनुदानाबरोबर वैयक्तिक शेततळे, त्यानंतर अस्तरित करत आपल्याला हरित कृषी उभारणे, त्यानंतर आपल्याला शेड नेट, त्यानंतर हाऊस उभारण या घटकांकरिता अनुदान विवरण करण्यात येत आहे असं सांगण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, सन 2024-25 मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदींच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या 400 कोटींच्या सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकांसाठी 300 कोटी, वैयक्तिक शेततळे घटकांसाठी 100 कोटी कार्यक्रमास 16 मे 2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके, इथं सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, कृषी आयुक्तालय कडून प्राप्त मागणी संघ स्थितीतील असलेल्या प्रलंबित दायित्वांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचे वैयक्तिक शेततळे घटकांकरिता 529.50 लक्ष निधी विवरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. ओके, आता मित्रांनो आपण बघणार आहोत शासन निर्णय. शासन निर्णयामध्ये मित्रांनो, सन 2024-25 या वर्षाकरिता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता 529.50 लक्ष म्हणजे 500 कोटी 29 लक्ष लाख आपल्याला इथं 50,000 एवढी निधी आपल्याला आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे विवरित करण्यात येत आहे मित्रांनो. ओके, मान्यता आलेली आहे. याद्वारे आपल्याला विवरित निधी खालीलप्रमाणे लेखाशीर्षक सन 2024-25 करता मंजूर तरतुदीमधून खर्ची टाकावा असं सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, इथं सोबतच्या परिशिष्ट अनुसार योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांना आधार संकलन खात्यात अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला डीबीटी मार्फत तुम्हाला हे मिळणारे पैसे अनुदान अदा केल्यानंतर परिशिष्टामध्ये नमूद 706 लाभार्थ्यांच्या नावासहित सविस्तर प्रणालीतील तपशील शासनाचा तात्काळ सादर करावा. या शासनात निर्णयामध्ये विवरित निधी कोषागारातून आहरित करण्यात आलेल्या आयुक्त कृषी नियंत्रण अधिकारी सहाय्यक संचालक कृषी आयुक्तालय यांना आहरण संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे असं सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. ओके, आता मित्रांनो या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये जिल्हा निधीचे विवरित दर्शवलेले आहे. त्यानुसार आयुक्त कृषी यांनी योजनेअंतर्गत मंजूर निधी संबंधित जिल्ह्यांना अर्थसंकल्पीय विवरित प्रणालीद्वारे विवरित करावा सांगण्यात आलेले मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये विवरित निधींच्या खर्चांचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखपाल कार्यालयास
व शासनास सादर करावे असे सांगण्यात आले. सदर शासन निर्णयामध्ये वित्त विभागांच्या असणारे मित्रांनो अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर आता आपण खाली जाऊया मित्रांनो, आपण बघूया कशा पद्धतीने तर आता त्यांनी पैसे टाकलेले कोणत्या जिल्ह्याला किती असणारे परिशिष्ट जिल्ह्यांची लाभार्थ्यांची संख्या व शेततळे संख्या आणि निधी विवरण. ठाण्यामध्ये इथं 5 शेततळ्यांची संख्या असणारे, लाभार्थीचं 5 असणारे. पालघरमध्ये एक पण नाही आहे. इथं आपल्याला बघून घ्यायची किती असणार, रुपये लाखात असणारे. ओके, रायगडसाठी 10 शेततळे, त्यानंतर रत्नागिरीसाठी 1, सिंधुदुर्गसाठी 0 मित्रांनो. ओके, अशी इथं 16 असणारे कोकण विभागासाठी. आणि नाशिक विभागासाठी 120 शेततळे असणारे म्हणजे सगळ्यात जास्त. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्या धुळ्यासाठी 1, जळगावसाठी 1 असणारे, ते नाशिक विभागासाठी 122. आणि त्याचा सगळ्यात आता जास्त बोलायला गेलं तिथे 152 दिसतं अहिल्यानगरसाठी शेततळे, पुणेसाठी 5, सोलापूरसाठी 41. इथं पुणे विभागासाठी एवढे आलेले मित्रांनो. ओके, 198. आता सातारासाठी 3, सांगलीसाठी 12, इथं आता कोल्हापूर विभागासाठी 15 झाले. आणि छत्रपती संभाजीनगरसाठी 47, जालन्यासाठी 94, बीडसाठी 23 अशी इथे छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 164 हे शेततळे असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आता परत आपण खाली बघूया. आता लातूर, धाराशिव, लातूरसाठी काहीच नाही, तर धाराशिवसाठी 2, नांदेडसाठी 2, परभणीसाठी 0, हिंगोलीसाठी 1 अशी लातूर विभागासाठी 5 झालेले इथं. त्यानंतर बुलढाण्यासाठी 1, अकोल्यासाठी 0, वाशिमसाठी 2, अमरावतीसाठी 1, यवतमाळसाठी इथं 17, अमरावतीसाठी इथं 1 झालेली टोटल अमरावती विभागासाठी. ओके, त्या व्यतिरिक्त मित्रांनो वर्ध्यासाठी 0, नागपूरसाठी 1, भंडारासाठी 0, गोंदियासाठी 0, चंद्रपूरसाठी 6, गडचिरोलीसाठी 158, नागपूर विभागासाठी 165 असणार. या अंदाज एकूण इथं 706 इथं शेततळे असणार मित्रांनो. अशा पद्धतीचा GR आलेला आहे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करायचे, आणि तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. हे चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा. जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा GR शेअर करायचा मित्रांनो. जी अपडेट्स वगैरे आपल्याला PDFची फाईल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर मिळून तिथून जाऊन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. अजून तुम्हाला काही शंका वगैरे असेल तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. डेली तुम्हाला तिथे मी अपडेट्स वगैरे पण देत असतो टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवर. ते जॉईन व्हायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ते जास्त शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच योजनेसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट